बातमी सविस्तर आहे। मुंबई मनपा स्वबळावरती लढणं हा काँग्रेसचा निर्णय असल्याचं जयंत पाटील म्हणतात। शिवसेना राष्ट्रवादीशी त्यांची अद्याप चर्चा झाली नाही असंही जयंत पाटलांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे मुंबईतील राष्ट्रवादी नेते चर्चा करतील असंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय। काँग्रेससोबत संपर्क साधून योग्य तो निर्णय घेतील असंही जयंत पाटील म्हणतात। काँग्रेसचा निर्णय आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी त्यांची काही चर्चा झालेली दिसत नाही। शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आणि आमची तिथली मुंबईतली राष्ट्रवादी काँग्रेस हे याच्यावर विचार करतील आणि काँग्रेसशी पण संपर्क साधतील आणि योग्य निर्णय घेतील। तर शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेली आहे। राजकारणात जे पेरलं त्याचं प्रायश्चित्त करण्याची पवार यांच्यावर वेळ आली आहे असंही विखे म्हणतात। तर नाव घेऊन टीका करावी लागते याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये चालतंय असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंनी दिलंय। दुसरा पर्याय नाही ना, आपल्या स्वतः पक्ष जर माणसंच राहिले नाहीये तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरा कोणता पर्याय आहे? असं त्यांचं पक्षाचं अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे। जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रायश्चित आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे। ते एकत्र येतील की विरोध उभे राहतील हे मी सांगू शकत नाही ना। त्याचं उत्तर शरद पवार साहेबच देऊ शकतील, कारण त्यांनी आतापर्यंत सोयीप्रमाणे अनेक लोकांशी युत्या केल्या आणि राष्ट्राच्या व्यापक हिताकरता युत्या झालेल्या त्या। आता ही युती होते मला माहीत नाही। म्हणजे एक तर ते वयानी पदानी सगळ्यांनीच माझ्यापेक्षा मोठी आहेत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। पण एवढं असतानाही त्यांचं नाव घेऊन टीका करावं लागतं याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये चालतंय। जर एवढंच नसतं तर बोलले पण कशाला असते। सत्तेसाठी नैतिकता तत्व आणि निष्ठा गहाण ठेवून शहांची चाकरी करणाऱ्या विखे पाटलांची पवारांवरती बोलण्याची पात्रता नाहीये असं अनिल देशमुख म्हणतात। निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विखे पाटलांना दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचं अस्तित्व दाखवून दिलंय असंही अनिल देशमुखांनी म्हटलंय। बघूयात पुढची बातमी। मला टार्गेट करण्यापेक्षा ईश्वरपूरच्या विकासाला विरोधकांनी टार्गेट करावं असं जयंत पाटील म्हणतात। मागील 9 वर्षांमध्ये ईश्वरपूरचा विकास विरोधकांना करता आला नाहीये असंही जयंत पाटलांनी बोलून दाखवलंय। नगरपालिका माझ्यावर टार्गेट करतात कारण त्यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे। माझी विनंती आहे की इस्लामपूर शहराच्या उरण ईश्वरपूर शहराच्या विकासावर टार्गेट करा। ही नगरपालिकेची निवडणूक आहे। आज हे शहर मागं पडते त्याच्यासाठी बोला। 9 वर्षात हे शहर मागं नेण्याचं पाप कुणी केलं त्याच्यावर बोला आणि 9 वर्षात या शहरात साधी भुयारी गटाराची मी आणलेली योजना यांना पूर्ण करता आली